24 एप्रिल पाकिस्तान दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निरपराध पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर 7 मेला भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळावरती हल्ला केला. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये थेट लष्करी संघर्ष सुरू होता. पाकिस्तानी लष्करांच्या गैरजबाबदार वर्तनामुळे, त्यांच्या लष्कराच्या युद्धखोर भूमिकेमुळे आणि भारताने संयमी वृत्ती दाखवल्यामुळे हा तणाव अधिकच वाढत गेलेला होता. जगभरातून याचं रूपांतर फुल स्केल युद्धामध्ये होऊ नये म्हणून दोन्ही राष्ट्रांनी चर्चेतून प्रश्न सोडवण्याचे गडसुद्धा घातले होते. आता आज सायंकाळी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू केला असल्याची माहिती दिलेली आहे. आज सायंकाळी 5:53 अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा एक पोस्ट ट्विट केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देश युद्धविराम लागू करण्यास तयार झालेले आहेत. तसेच दोन्ही देशाचे अभिनंदन अशी पोस्ट केलेली आहे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी. पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनीही या घोषणेला दुजारा दिला आणि याच्यानंतर भारतीय परराष्ट्र सचिवांनी या युद्धविरामाची घोषणा केलेली आहे. काय झालं, काय ठरलं, कोणी मध्यस्थी केली, याच्यातून साध्य काय झालं, या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आज जाणून घेऊया. नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज काय झालं ते सांगतो. आज दुपारी 3:15 पाकिस्तानच्या DGMO भारताच्या DGMOला फोन आलेला होता. आता 12 मे रोजी दोन्ही देशाची DGMO चर्चा करणार आहेत. भविष्यामध्ये काय होणार या संदर्भात एकमेकावरती गोळीबार न करण्यावरती दोन्ही देशाची सहमती दर्शवली आहे. आणि तसं आपल्या परराष्ट्र सचिवांनी सांगितलेलं आहे. दरम्यान युद्धविरामाला सहमती दर्शवताना भारताचं मोठी घोषणा केलेली आहे. दहशतवादाविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नसल्याची स्पष्ट भूमिका भारतानं हा युद्धविराम करताना घेतलेली आहे. दोन्हीकडून कोणतेही फायरिंग होणार नाही, मिलिटरी कारवाई होणार नाही, जमीन, हवा आणि सागरी मार्गाने हल्ला होणार नाही आणि आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशाच्या बाजूने शस्त्रसंधी केली जाते आणि याबाबतच्या सूचना दोन्ही बाजूंना देण्यात आलेल्या आहेत. 12 मे रोजी 12 वाजता दोन्ही देशाचे DGMO चर्चा करतील अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिलेली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाची तीव्रता वाढून फुल स्केल युद्धामध्ये त्याचं रूपांतर होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परिस्थितीसुद्धा तशीच होती. पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणामध्ये भ्याड हल्ला केला जात होता. सर्वसामान्य नागरिक, शाळा, हॉस्पिटल यांना त्यांच्याकडून लक्ष्य केले जात होते. पण अचानकच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्ध 180 डिग्रीमध्ये टर्न घेतले आहे. मागील 48 तासामध्ये अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ तसेच दोन्ही देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी अधिकारी यांच्यासोबत उच्चस्तरीय चर्चा केली. आज संध्याकाळी 5:25 डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी फुल आणि इंटिमेट सीज फायरवरती सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी अमेरिकेने केलेली आहे असं त्यांनी म्हटलं आणि याच्यानंतर काही क्षणातच युद्ध थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय ट्विट केलं होतं, तर त्यांनी एक ट्विटद्वारे म्हटलं होतं की त्यांनी या पोस्टरमध्ये तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल हे ट्विट आहे. डोनाल्ड ट्रम्पनी याचं हे ट्विट करून कॉंग्रॅच्युलेशन दिलं होतं.
सर्व युद्धविरामाची जी परिस्थिती आहे किंवा सीज फायर आहे याच्यामध्ये मध्यस्थी जी आहे ती अमेरिकेने केलेली आहे. आता हे सीज फायर काय आहेत ते समजून घेऊया. शस्त्रसंधी असं सुद्धा आपण म्हणतो. शस्त्रसंधी ती तात्पुरती असू शकते किंवा परमनंट सुद्धा असू शकते. हा एका पद्धतीचा करार आहे जेणेकरून दोन्ही देश युद्ध थांबवतील. शस्त्रसंधीचा अर्थ कायमस्वरूपी शांतता असा बिलकुल नसतो. नंतरच्या काळातील होणारी चर्चा जर का फुल ट्रूप झाली नाही तर परत एकदा युद्ध सुरू होऊ शकतं. शस्त्रसंधी होत असताना त्यांच्यामध्ये एखादा देश न्यूट्रल म्हणून किंवा मध्यस्थी म्हणून सहभागी होतो आणि सध्या तो देश अमेरिका आहे. या शस्त्रसंधीमुळे बॉर्डरवरती असणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे. शेती, शाळा, सामान्य जीवन हे सर्व काही पूर्वपदावरती येईल आणि या शस्त्रसंधीमुळे फुल स्केल युद्ध होणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. शस्त्रसंधी हे एका पद्धतीने पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट जरी असले तरी सुद्धा अजूनही टेन्शन आहेत. दोन्ही देशांनी काही अटी आणि शर्तीवरती या युद्धाची व्याप्ती वाढणार नाही आणि शस्त्रसंधी करून अशी सहमती दर्शवली आहे. दोन्ही बाजूकडे दावे प्रतिदावे केले जात असताना हे निश्चित आहे की भारतानं स्वतःची प्रतिमा एक मजबूत देश म्हणून निर्माण करण्यामध्ये यश मिळवले आहे. आता या शस्त्रसंधीमधून यासोबतच्या यांच्या आधी जे युद्ध झालं यांच्यातून भारताने काय साध्य केलं ते सांगतो. भारतानं 7 मे रोजी जो हल्ला केला तो क्लिनिकल प्रिसिजन स्ट्राईक होता. म्हणजे त्यांच्यामध्ये भारतानं आपली अत्याधुनिक संरक्षण सिद्धांत ऑपरेशन सिंदूर यांच्या अंतर्गत दाखवलेले आहे. आजूबाजूला कुठेच डॅमेज झाला नाही. जे टार्गेट होतं त्याच टार्गेटवरती आपण अचूक लक्ष्यभेद केला होता. या युद्धामध्ये भारताने ड्रोनचा तसेच एअर डिफेन्स सिस्टीमचा ज्या पद्धतीने वापर केला त्यांच्याकडून भारताची वाढती मिलिटरी आणि टेक्नॉलॉजी क्षमता दिसून आलेली आहे. डिप्लोमॅटिक लेवलवरती जर का बघायचं म्हटलं तर भारताला या युद्धामध्ये अमेरिका, G7 युरोपियन, इस्रायल आणि रशिया या देशांनी उघडपणे पाठिंबा दिला, ज्यांच्यामुळे भारताचं जागतिक स्थान अजूनही मजबूत झालेलं आहे. भारतानं शस्त्रसंधी मान्य करण्यापूर्वी पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या संदर्भात केलेली जी मागणी आहे ती मागणी फार महत्त्वाची ठरलेली आहे आणि त्यांच्यामुळे मॉरल हाय ग्राउंडसुद्धा निर्माण झालं. स्ट्रॅटेजिक डिस्केलेशन या मुद्द्यावरती जर का आपण बोलायचं म्हटलं तर दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्यामुळे फुल स्केल युद्धाच्या दोन्ही देशावरती परिणाम झाला असता. पाकिस्तानला आजच्या दिवशी गमावण्यासाठी काही नाही, पण भारतासाठी इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ही फार महत्त्वाची आहे. त्याला थोडा धक्का फुल स्केल युद्धामुळे निश्चितपणे लागला असता, जे की आता टाळलं गेलेलं आहे. भारताने पाकिस्तान सहित संपूर्ण जगाला एक महत्त्वाचा मेसेज असा दिलेला आहे की कोणत्याही पद्धतीच्या दहशतवादी आम्ही सहन करणार नाही आणि दहशतवाद्याला योग्य ते कठोर उत्तर दिलं जाईल. अजून एक मुद्दा असा आहे की ग्लोबल पॉलिटिक्समध्ये भारताचा रोल आता अधिक महत्त्वाचा झालेला असेल. भारताने पाकिस्तानवरती हल्ला करण्याच्या अगोदरच संयमी भूमिका घेत पाकिस्तान कसा दहशतवादाला खत पाणी घालतो याचे पुरावे गोळा केले. ज्या जागतिक महासत्ता आहेत, जे महत्त्वपूर्ण देश आहेत, या सर्वांचं समर्थन भारताने मिळवलं आणि भारत एक शांतप्रिय देश आहे, पण सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावरती कोणतेही तडजोड नाही. हे भारतानं संपूर्ण जगाला सांगितलं. भारताची भूमिका संपूर्ण जगाला पटलेली आहे. भारताच्या या भूमिकेमुळे जगभरातून पाकिस्तानवरती दबावसुद्धा निर्माण केला गेला आणि दहशतवादाच्या त्यांनी बिमोड करावा यासाठी पाकिस्तानची कान उघडणी सुद्धा करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे या युद्धामुळे आपण आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. मिलिटरी लेवलवरती, डिप्लोमॅटिक लेवलवरती भारताची वाढलेली ताकद हे सर्व नागरिकांचा आत्मविश्वास वाढवणार आहे.
सरकारची क्षमता, सरकारचे निर्णय घेण्याची क्षमता याच्यावरती सुद्धा लोकांचा विश्वास निश्चितपणे दृढ झालेला आहे. पाकिस्तानचं या युद्धामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांचे एअरबेस जे आहेत त्यांचं नुकसान झालं आहे. त्यांची क्षमता उघड्या पडल्या आहेत. एअर डिफेन्स सिस्टीमसुद्धा भारताने नष्ट केले आहे. खूप सारे त्यांचे ड्रोन भारताने नष्ट केले. भारताच्या क्षमतेच्या त्यांना परत एकदा अंदाज आलाच नाही. त्यांची आर्थिक कोंडी निश्चितपणे झालेली आहे. जगभरातून त्यांच्यावरती दबाव निर्माण झाला. त्यांच्या देशातून गुंतवणूकदारांनी पाय काढून घेतला आणि आजच्या दिवशी शस्त्रसंधी असो किंवा जगभरामधील इतर कोणत्याही गोष्टी किंवा कोणतेही करार, पाकिस्तानाची बार्गेनिंग पॉवर आता कमी झालेली आहे. आता शस्त्रसंधी झालेली आहे. युद्ध सध्यापुरतं तरी थांबलेलं आहे. तरीसुद्धा काश्मीरचा मुद्दा सोडवणं आणि दहशतवाद्याला संपवणं याच्यावर भारताने कोणत्याही पद्धतीची तडजोड केलेली नाही. हे महत्त्वाचं. आता या भागामध्ये शांतता टिकवणं ही एकट्या भारताची जबाबदारी नाही, तर पाकिस्तानला सुद्धा दहशतवादाला फंडिंग करणं आणि खतपाणी घालणं हे थांबवावं लागणं, तरच या शस्त्रसंधीचा त्यांना फायदा होईल. यासोबतच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये यशस्वी मध्यस्थी करून अमेरिकेने परत एकदा जागतिक लंबक स्वतःच्या बाजूने फिरवले आहे आणि चीनला ज्या काही अपेक्षा होत्या या युद्धातून त्यांना जे काही साध्य करायचं होतं ते मात्र फुल ट्रम्प झालेला नाही. आता येणाऱ्या काळामध्ये 12 मे रोजी दोन्ही देश दरम्यान नेमकी काय चर्चा होते याच्यावरती या शस्त्रसंधीचे भविष्य अवलंबून असणार आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.